टाळा केला तर मान उडवेन असं महाराष्ट्राच्या बकऱ्याला दिल्लीमध्ये सांगितलं असं राऊतांनी म्हटलं। राऊतांनी काल खाटकाच्या लाकडावर उभ्या असलेल्या बकऱ्याचा फोटो ट्विट केला होता। दरम्यान शिंदे तुम्हाला पुरून उरले, तुम्ही लपणारे उंदीर असल्याचं म्हणत शिरसाटांनी राऊतांना प्रत्युत्तर दिलंय। महाराष्ट्रातला एक बकरा आहे आणि तो बकरा खडकाच्या लाकडावर उभा आहे। ते कापतात ना, ते आपण पाहिलं असेल कधी मार्केटला गेला असाल तर किंवा गावाला गेला असाल तर त्या लाकडावरती खडकाच्या त्या बकऱ्याला आता उभं केलेलं आहे आणि बकऱ्याला सांगितलेलं आहे फार शहाणपणे केलं असतं मान उडवून गप्प उभं राहायचं आणि बेबे करत राहायचं असं 2 दिवसापूर्वी त्या बकऱ्याच्या कानात दिल्लीत कोणीतरी सांगितलेलं आहे। आता बाद झालं, तुमचं खूप ऐकलं। हो, असे ट्विट केल्यानंतर राजकारण चालत नसतं। संजय राऊत आम्ही कमीत कमी बकऱ्याच्या भूमिकेत आहेत, तुम्ही मांजराच्या भूमिकेत सुद्धा नाही आहेत। तुम्हाला विचारतोय कोण? बिळात लपणारे तुम्ही उंदरं आहात आणि त्या उंदराच्या भूमिकेतच तुम्हाला आता राहावं लागणार आहे। 40च्या पेक्षा एकही आमदार कमी झाला तर शेती करायला जाईल। आज त्यांनी 60 आणलेत आणि तुमचे असलेले आमदार कुठे गेलेत हे थोडं लक्षात घ्या, मग इतरांवर टीका करा। एकनाथ शिंदे हे तुम्हाला पुरून उरलेले आहेत, हे अख्खा महाराष्ट्र जाणतोय। हे बघ, संजय राऊत या माणसाला आम्ही आता भावच देत नाही, हे वसारलेलं भांडं आहे। हे बघ, संजय राऊत या माणसाला आम्ही आता भावच देत नाही, हे वसारलेलं भांडं आहे।